चालू द्या, पण माझ्या मराठीत वाटोळ करतात ना तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गिनीत नाही. हे बोडखीची नोंद सापडली, पांडुरंग बोडखीची नोंद सापडली उर्दूत. पांडुरंग बोडके आणि वसंत बोडके हे सख्य चुलत भाऊ आहेत. त्या वसंतचा मुलगा संजय बोडके कुणबी प्रमाणपत्र दिलं. संजय बोडकेचे 2 मुलं आहेत, गौरव संजय बोडके आणि गीतांजली संजय बोडके. कशामुळे रद्द केली, काय कारण? ही उर्दू सापडलेली त्यांची नोंद. आम्हाला मराठी नीट वाचता आहे ना, तर उर्दू लिहिता येईल का? याच ट्रान्सलेशन करून दिलेलं बघाय. पांडुरंग नारायणची नोंद मराठा कुणबी 1947. विखे पाटील, तुम्ही आता हे फाशीवर देणार का 3000 लोक एका राजकारण्यासाठी? तुमचा निवडून आला नाही म्हणून तुम्ही याची काय काळजी केली ते पण सांगतो मी. तुमचा निवडून नाही आला याला फासावर द्या म्हणून तुम्ही तिकडे हे चारी बी. पण तुम्ही इथं तुमचा निवडून नाही आला म्हणून तुम्हाला राग आला आणि त्या द्वेषातून तुम्ही ते फोन करून रद्द करायला लावलं. रद्द करायला लावला हे जाहीर सांगतोय. रद्द करायला लावलंय. या ज्योती दहीहंडेचं रद्द करायला लावलं. तुम्ही रद्द करायला लावा, फाशीवर द्या म्हणतो ना. 3000 लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही माझ्या मराठ्याच्या राजकारणासाठी? तुमचा निवडून नाही आला म्हणून. हे कशावर म्हणतोय ते पण सांगतो तुम्हाला. ह्या ज्योती दहीहंडेची व्हॅलिडिटी द्या म्हणून आदेश दिले. खित्यांचं पत्र हाती लागलंय आपल्या, द्या म्हणून. किती नालायक वागायला लागला त्या राजकारणासाठी तुम्ही. याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब काय होणार आहेत राज्यात? तुम्ही जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागलात राज्यभर, याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून. एक जण म्हणतो भाजप कोण होय, एक जण म्हणतो शिंदे सेने कोण होय. नाही, तो रद्द करू. वंशावळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे की त्यांच्या फाईलमधून आपल्याला हाती लागलाय. व्हॅलिडिटी द्या म्हणून आणि तुम्ही आदेश करता तुमच्याकडे याय ना म्हणून रद्द. आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागलात की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही. म्हणजे ही पण डाव तुमचाच, फडणवीस सरकारचा तुमचाच डाव याच्यात. हे सत्य आहे. काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? हे सगळे आता प्रमाणपत्र निघलेत या नोंदीनुसार. उर्दू आम्ही लिहिली का? इतकं गठ्ठा घेऊन पळत हे पोरग, हे शिंदे पोरग आहे ना. काय पुरावे पाहिजे फडणवीस तुम्हाला? हे काय आहे तुमच्या एका बी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे तितके पुरावे एका बी राज्यातल्या. हे एका माणसाच्या यशवंत दहीहंडेचे एकट्याचे पुरावे बघाय. जस काय मोजण्या करायच्यात इतकं गठ्ठे आहे ते. अरे नालाय कवन करू नका तुम्ही. मी इतका मागा लागणार ना, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच. इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती. काय ते पुरावे? काय पुरावे आहेत का? काय ते निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं. तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. काय पुरावे येते? त्या बावनकुळ्याच्या सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून. तुमच्या निवडणुकीसाठी माझ्या मराठी लोक मारणार तुम्ही. का रद्द केलं? काय कारण? 15 लाख रुपये पाहिजे होते का? आपल्याकडे फोनवर नका बोलू म्हणतात. 15 लाख रुपयाचे प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजेत.
करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही तो? फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही तो? लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी, आम्हाला माहित नव्हतं तुम्ही 52 कोळ्याच्या हाताने आमच्या कंट्रोल करता, आणि तुम्ही एक 52 कोळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या 52 कोळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या 52 कोळ्याला जर एवढे पावर दिले ना, प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा 52 कोळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. मला आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता, आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही, तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघन मी बी काय करायचं ती. सत्तेत गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय आहेत? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय येऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं, शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून. लोकांनी पक्ष बघायचा, आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटायचं हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभळीता, आमच्या उरावर सोडिता, आणि मतदान तर आमचं पाहिजे, आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना, ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात, तुमच्या सांगण्यावर होत्यात एकनाथ शिंदे साहेब. एकीकडून मी पण लागतो आणि एकीकडून अंगावर पण घालता का? तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बारा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बारा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय, 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कवायला घेतात, 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. अरे ते माणसं बरे असे वाटायला लागले, ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत, आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर, आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात, आणि ते शिंदे साहेब लोक. आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिट निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पहिल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत? आणि त्याच्यात ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? त्यांना बळ घुमरे साहेब देणार, परत ते शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात, आणि तुमच्या बैठका, त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली, आणि तुम्ही फोनवर म्हणलेलात मला इथून पुढे होणार नाही. होय, झालं ते झालं. बोडकीची नोंद उर्दू लिपीत सापडली. काय रद्द करता तुम्ही? इतके नीच चाळे फडणवीस साहेब नसायला पाहिजे. मी बिले गंड्याचा आहे. मी इतका खुनशी एकदा जर माग लागलो ना, मी बळच लाड भाऊमुळे, त्या विखे पाटलांमुळे तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठ्याचं कल्याण होतंय, चालू द्या. पण मराठ्याचं वाटोळ करतात ना, तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? महाराष्ट्रातल्या मराठ्यालाही सांगतो, तुम्हाला सांगतो, तुमच्या व्हॅलिटी झाल्याशिवाय उभा राहत जाऊ नका, आणि तुम्ही पुढे राजकारणात उभा राहू नका. मराठी गरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळ होत आहे. मला ह्या प्रकरणात पडायचं सुद्धा नव्हतं, मला गरज नाही याच्यात. पण या नावाखाली हे मराठ्यांचं वाटोळ करायला लागलेत म्हणून या प्रकरणात मला पडावं लागलं. हे मीडियाला चालत नव्हते तर मीही बोलत नव्हतो. याला सत्याचा विजय म्हणता बरं तुम्ही भिकारड्या हो. काय पायदेशी आहेत अवलादी तुमच्या? तुमचं एखादं लेकरू नोकरी गेल्यावर आम्ही असाच आनंद व्यक्त करायचा का आता? तुमचं जर एखादं पोरग नोकरीतून गेलं असं गेलं, आम्ही पण इथून पुढे हीच तुम्हाला रूढ पाडायची का आता? याला सत्याचा विजय म्हणते. अरे खोटरडेपणाने सगळं दबावापोटी तुम्ही मंत्रालयात बसून बसून हे रद्द करून घेतलंय.
आणि काय करीन तुमचा बावनकुळे किंवा शिरसाट किंवा घुमरे काय करील? एकदा निवडून येईल. ह्या 2-4 लोकांसाठी मी राज्यातले लई शिटा पाडीन. शिंदे साहेब ते खरंच वेळ येणार आहे आमच्यावरती सगळ्यांवरती की ते उद्धव ठाकरेच बरा की काय म्हणायची. आणि बराच म्हणावं लागेल तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुशिलाय. आम्हीच सांगितलं त्यावेळेस मीडियात जाहीरपणानं की तुमचा पक्ष फुटू तिकडे काय होऊ. शिंदे साहेब नोंदी शोधायला प्रयत्न करतात. आम्हाला काय देणं घेणं नाही तुमच्या भांडणाशी. आम्हाला जे देणार आहे त्याचे उपकार ठेवले पाहिजेत. ह्या मताचे हे उपकाराची परतफेड करता तुम्ही आमच्या. म्हणजे आम्ही लोक अंगावर घ्यायचे. लोक पैसे घेतात कचाकची प्रचाराला कशाला. तुमच्या आठाण्याला हात लावला नाही दाखवून द्या. तुम्ही जर जातवाद नसताना शिंदे साहेब दाखवून द्या कुठं पैसे पद काही घेतले असले. आणि हे तुमचे प्रवक्ते काही समन्वयक तुम्ही पेरलेत. तुमचे समन्वयक सगळे ते. तुम्ही घडीत आंदोलन त्या याच्यात उभा करायला लावताय क्रांती चौकात. तिथं तुमचे शिरसाटण हे आता माणसं देणार. बैठका होणार तुमच्या शिवसेनेच्या नेत्याच्या कॉलेजवर संभाजीनगरच्या. आणि मग हे म्हणणार आता मराठ्यांच्या विरोधात आंदोलन म्हणजे माझ्या विरोधात आंदोलन. आणि मग पब्लिक गोळा. पब्लिक कोणाची तर कोणत्या जातीची. पुरीनार कोर तुमचा शिरसाट आणि तो घुमरेंचं सुद्धा नाव येत आहे. खात्री करतो मी पण त्याचं बी नाव येत आहे. अरे घुमरे मामा. मामा केलंय पठ्ठीने तुम्हाला राज्यात मामा. 6 नंबरला होते मामा तुम्ही 6. इतका अमृत पिऊन आले करू नका. मायात नादी लागू नका. मामाशिवाय बोललो नाही तुम्हाला कधी मी. मामाशिवाय तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार तर शिंदे साहेबाचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही चला साहेब. मोदी साहेब लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला. काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे. तुम्ही तर आमच्या नरडीत कापायला लागलात. यासाठी तुम्हाला आम्ही आपलं म्हणलो नाहीत. कारण मिंदा नाही कुठं म्हणून कचाकच बोलतोय. ते मिंदे असतील की खाली मान घालून होला हो म्हणतील. मी मोकळा नाही. आणि तुम्हाला एकटा पाडून जेलमध्ये टाकता 2 जण फडणवीस तुम्ही. मी इतका खुनशी आहे ना. एखादा जर माथ्यात बसला ना तो किती गुंडन दादा असू द्या मी त्याचा बाजारात उठितोय. तुमचे इतके भ्रष्टाचार आहेत. जेलला सडीन तुम्हाला मी. तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय. असं नसतं ते. असं नसतं ते. ती भाप उतरायची ताकद आहे माया. मी फडणवीस साहेब झाक उतरलेली. त्यांनी चांगल्या चांगल्या झाकी उतरल्या. मी ती झाक उतरलेली. लोकसभेला मी कचकदा केलेला आहे. आणि आता मराठ्याच्या जीवावर बसलेले आहेत फडणवीस साहेब सुद्धा. व आम्हाला तुमच्या आईची बापाची शपथ तुम्हाला मराठ्याने गादीवर बसवल्या की नाही द्या. तुम्ही आता म्हणत असताना ओबीसीचा डीएनए ना आमका डीएनए. त्यावेळेस तुम्ही मेटा कुठे घालते फडणवीस साहेब. राजकारणातून संपल म्हणून. लय सगळं बाहेर नका काढायला लो मला फडणवीस साहेब. तुम्हाला तिने ताळात कुणी नाही राहणार. मी जर सगळं काढलं तर. तुम्ही किती मेटा कुठे लालते ना